मारेकऱ्याचा काही शोध लागला नाही. त्याचा शोध आपल्याला लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. मी त्याला इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये. हॅलो हॅलो शारदा, आसावरी? हो, मी जे ऐकलं ते खरंय. अगं कधी झालं हे? झाले काही दिवस. कशी आहे त्यांची तब्येत? आता आउट ऑफ डेंजर आहेत. हे सगळं कुणी केलंय? कुणी केलंय, का केलंय मला नाही माहित. पण आसावरी माझ्याच नशिबात हे का? शारदा, सावर स्वतःला. असा धीर खचू देऊ नकोस. सगळं ठीक होईल. त्याच आशेवर तर जगते की आयुष्यात कधीतरी सगळं ठीक होईल. हे बघ प्रियांका, 2 दिवसाच्या आत जर का तू चंद्रपूर सोडून गेली नाहीस, आयुष्यभरासाठी तुरुंगात पाठवून तुला, लक्षात ठेव. हे बघा, हे तुम्ही मला सांगू नका. मला एकदा शार्दूलशी बोलायचं. आई इकडेच येतो, बोल. हॅलो ताई, तुमचं सामान गाडीत आहे. अच्छा, आणते. नको, तू त्रास घ्यायची गरज नाही. नोकराला सांगेन मी. आणि हो, आता मुळात या घरात तुझी गरज नाहीये. मी आली आता माझ्या भावाची काळजी घ्यायला, तेव्हा आता तू गेलीस तरी चालेल. ताई, पण तसंही आमच्या घरात आगंतुक आलेली माणसं मला नाही आवडत. शार्दूल, तुला माझी अवस्था माहिती आहे ना? शार्दूल, प्लीज मला मदत कर. शार्दूल, प्लीज. मी तुला काही मदत करू शकत नाही. ते जसं सांगतात तसंच कर. तू इतका बदलशील असं वाटलं नव्हतं मला. मला ना आता कुणाकडून काही अपेक्षाच नाहीये. मी जातेच आता इथून. हे सगळं फक्त तुझ्यामुळे घडतंय. मी काय केलंय? अख्खा पांढऱ्या पायाची आवतस आहेस तू. नसतं काही बायकांच्या नशिबात ना सौभाग्याचं सुखच नसतं. आणि अशा कम नशिबी बाई बरोबर मी माझ्या भावाचं लग्न होऊ देणार नाही, कळलं तुला? म्हणजे आता आपल्याला हे घर आणि हे शहर सोडून जावंच लागणार आहे. पण ताई, आपल्याकडे काही पर्याय नाहीये. दुसरा काही मार्गही नाहीये. चला आता सामान आवरायला घ्या. आसावरी, वाईट वाटून घेऊ नका. माझ्या मनातलं सांगायला माझ्याकडे कोणी नाहीये, म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटलं. हे बघ शारदा, तू मोकळ्या मनाने मला सांग, कारण दुःख शेअर केल्याने कमी होतं. काय झालंय सांग. आसावरी, वरुणची बहीण आली. वरुणवर झालेल्या हल्ल्याला त्या मलाच दोषी ठरवते. मला पांढऱ्या पायाची म्हणून हिणवत आहे. आसावरी, जीव द्यावासा वाटतो. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. हे बघ, वाटल्यास मी तिथे येते आणि त्यांना समजावते, मग तर झालं. हं? पण आसावरी, तुम्ही का म्हणून? कारण तूच म्हणालीस ना शारदा की आपल्यात काहीतरी नातं आहे म्हणून. तुझ्या जागी जर माझी सख्खी बहीण असती तर तिला वाचवण्यासाठी मी तिकडे गेलेच असते ना. आसावरी, ठेवते. हो.